राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत जे वन लाईनर स्वरूपामध्ये आहेत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झामला येणार आहेत आणि यामधील खूपसे प्रश्न जे आहेत ते रिपीट होत आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे 10 एप्रिल 1917. आता याची PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. PDF साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी WhatsApp ग्रुपची लिंक आहे ती ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथे याची PDF मी पाठवणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, ऋषी सुनक यांनी कोणाला गृहमंत्री पदावरून काढले आहे? ऋषी सुनक यांनी कोणाला गृहमंत्री पदावरून काढले? तर सुएला ब्रेव हार्मन यांना काढलेला आहे. थोडेसे आपण पटापटा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. वन लाईनर स्वरूपामध्ये असल्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आणि याची PDF तुम्हाला मिळाल्यानंतर हे प्रश्न तुम्ही वाचून सुद्धा घेऊ शकता नंतर. प्रश्न क्रमांक 3 आहे, इस्रोने लॉन्च केलेले पहिले भारतीय बनावटीचे म्हणजेच मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते आहे? उत्तर आहे RLV-TD. आता इस्रो म्हणजे काय, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा याचा फुल फॉर्म आहे. यामध्ये 36 उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे रॉकेट LMV-3 आहे. प्रश्न क्रमांक 4, गोवा येथे 2023 मध्ये झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे एंडलेस बॉर्डर. हा जो महोत्सव होता तो 54वा महोत्सव होता आणि दिनांक 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2023 मध्ये हा पार पडलेला आहे आणि याचं ठिकाण जे आहे ते गोवा या ठिकाणी होता. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. याचं जे वितरण करण्यात आलेलं होतं ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 6, गोदावरी पाणी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये आहे? उत्तर आहे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 7 आहे, सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा प्रश्न सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो. याच्या आधीची जी WRDची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता. उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 8 आहे, दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 9 आहे, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? याचं उत्तर आहे मॉन्टपिलियर, फ्रान्समध्ये हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 11 आहे, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नाबार्डची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर आहे 12 जुलै 1982 या साली. प्रश्न क्रमांक 12 आहे, लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 13 आहे, छाया या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे सावली, प्रतिबिंब, छटा आणि शैली. प्रश्न क्रमांक 14, अनाथ या शब्दातील समास कोणता आहे? अनाथ या शब्दातील समास कोणता आहे? उत्तर आहे तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे? पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 6371 किलोमीटर. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, हे प्रश्न तुम्हाला आवडत असतील तर मित्रांनो एकदा व्हिडिओला लाईक करा आणि याची PDF सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे कशा प्रकारे मिळणार आहे. WhatsApp ग्रुप जॉईन करा, तुम्हाला याची PDF मिळेल. एकूण 50 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 16 आहे, नर्मदा नदीची एकूण लांबी किती आहे? उत्तर आहे 1312 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 17, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वाधिक असते? उत्तर आहे ऊस. प्रश्न क्रमांक 20, चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो? याचं उत्तर आहे थिओब्रोमिन. प्रश्न क्रमांक 21, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे सरोजिनी नायडू.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे 1993 साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 23. पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 24 आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 25 आहे राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 24 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 26. आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर. प्रश्न क्रमांक 27. रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 28. खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. प्रश्न क्रमांक 29 आहे भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ कोठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ कोठे आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 32. विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 33 आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? याचं उत्तर आहे पंतप्रधान. पंतप्रधान जे आहेत ते नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 34 आहे जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 जून. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रीय सुशासन दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 25 डिसेंबर. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे नंदकिशोर सिंह. प्रश्न क्रमांक 37 आहे प्रवासी या शब्दात समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे सफर, फेरफटका आणि पर्यटन. प्रश्न क्रमांक 38 आहे खालीलपैकी कोणी ई अमृत ॲप सुरू केले आहे? उत्तर आहे नीती आयोग. प्रश्न क्रमांक 39 आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? याचं उत्तर आहे यकृत. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या राज्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 41 आहे विषुववृत्ताला 2 वेळा भेदून जाणारी नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे ॲमेझॉन. प्रश्न क्रमांक 42. मानवी शरीरात साधारणपणे किती लिटर रक्त असते? याचा आन्सर आहे 3 ते 5 लिटर. प्रश्न क्रमांक 43 आहे भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? याचं उत्तर आहे सियाचीन. प्रश्न क्रमांक 44 आहे विद्युतधारेचे SI एकक काय आहे? याचं उत्तर आहे एम्पियर. प्रश्न क्रमांक 45. चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? उत्तर आहे महाड येथे 1927 साली. प्रश्न क्रमांक 46. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलप्रकल्प कोणता आहे? याचं उत्तर आहे अडाण. प्रश्न क्रमांक 47 आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रामधील आद्य क्रांतिकारक असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 48 आहे महाराष्ट्रातील पहिले सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना हा शिरपूर या ठिकाणी आहे. यानंतर शेवटचे 2 प्रश्न आपण पाहणार आहोत. भूदल दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जानेवारी. आणि प्रश्न क्रमांक 50 आहे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? याचं उत्तर आहे कोचीन विमानतळ. मित्रांनो, आज आपण एकूण 50 प्रश्न जे की राज्य उत्पादन शुल्क यामध्ये शिपाई म्हणजेच कॉन्स्टेबल या पदासाठी जी भरती निघालेली आहे, म्हणजे जवान या पदासाठी भरती निघालेली आहे, त्या जवान पदासाठीच्या भरतीसाठीचे पाहिले. आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲपची ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची PDF मिळून जाईल.